दिवसीय मुंबई दौऱ्यावर येत आहेत। 8 ऑक्टोबरला नवी मुंबई विमानतळाचं उद्घाटन होते। मुंबई मेट्रो 3 आणि इतर काही विकास कामांचा शुभारंभ होईल। पंतप्रधान मोदी 8 ऑक्टोबरला रात्री राजभवनाला वास्तव्यास असतील, तर दुसऱ्या दिवशी पंतप्रधान मोदी दरवर्षी पार पडणाऱ्या ग्लोबल फिनटेक फेस्टिवलला उपस्थित राहतील। आता पुढची बातमी। नवी मुंबई विमानतळाला दिबा पाटील यांचं नाव देण्यावर आता शिक्कामोर्तब झालंय। राज्य सरकारने एकच नाव केंद्राकडे पाठवलंय। पुढील 3 महिन्यात नामकरणाचा हा निर्णय जो आहे तो जाहीर होताना पाहायला मिळू शकतो। आता जी काय बैठक बोलवली आणि या बैठकीत त्यांनी स्पष्ट सांगितलं की राज्य सरकारकडून एकच नाव गेलेलं आहे आणि आमच्या कुठल्याही प्रकारचं हृदय परिवर्तन झालं नाही, आम्ही तेच नाव देणार आहोत। इव्हन त्यांनी त्याच्या पुढे जाऊन सांगितलं की 3 दिवसापूर्वी माननीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी साहेब यांच्यासोबत देखील मीटिंग झाली। 4 विषयावर मीटिंग झाली आणि त्या 4 विषयामध्ये हा विषय देखील होता आणि पंतप्रधान महोदयांनी देखील या विषयासाठी स्पष्ट सांगितलं की राज्य सरकारचा जो निर्णय असेल तो निर्णय अंतिम असेल। तर नवी मुंबई विमानतळावर आता मनसे मोर्चा काढणार आहे। येत्या काही दिवसात हा मोर्चा निघेल। स्थानिक भूमिपुत्रांच्या रोजगाराच्या मुद्द्यावर मोर्चा काढण्यात येणार आहे। नोकऱ्यांमध्ये स्थानिक भूमिपुत्रांना डावललं जातंय असा मनसेचा आरोप आहे आणि या मोर्चामध्ये सर्व पक्षांनी सहभागी व्हावं असं आवाहन मनसेने केलं। आता बातमी पिंपरी चिंचवडमधून आहे। 24वाडी परिसरात लिफ्टचा दरवाजा न उघडल्यानं 12 वर्षाच्या मुलाचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर येते।